पौर्णिमेची रात्र होती. आकाशातल्या चंद्रचांदण्यांच्या प्रकाशाने वाडा अगदी उठून दिसत होता. थोड्याच वेळात मंत्राचा जोरजोरात आवाज येऊ लागला. वातावरणात वेगळाच गारवा जाणवू लागला आणि ठप अशा आवाजासोबत गुरुजींनी त्याचा सोबत असलेल्या 7-8 गुरुजींसोबत मिळून वाड्याचा दरवाजा बंद केला, कायमचा. रोहित एका उच्च शिक्षित प्रोफेसर, अतिशय हुशार आणि प्रामाणिक मुलगा. शहरात तो त्याचा आई सुनीता, वडील गौतम देशमुख आणि लहान बहीण नेहासोबत राहतो. त्याच्या घरची परिस्थितीही उत्तम अशी आणि घरचेही प्रेमळ आणि इतरांना नेहमी मदत करणारे, त्यामुळे त्याचाही स्वभाव तसाच. नेहमीप्रमाणे रोहित सकाळी आवरून सगळ्यांसोबत गप्पा मारत ब्रेकफास्ट करू लागला. तेव्हा त्याचं लक्ष त्याच्या आईकडे गेलं. आई त्याच्या बाबांना इशाऱ्याने काहीतरी सांगत होती. रोहितने आईला विचारलं, आई काय झालं, काही बोलायचंय का? तसं आई म्हणाली, बोलायचं तर आहे, पण तू ऐकणार आहेस का? रोहित म्हणाला, का नाही ऐकणार? आई म्हणाली, बरं ठीक आहे, मी तुझ्यासाठी एक मुलगी पाहिलीये, जशी तुला हवी, हुशार, शिकलेली, समजदार. तू एकदा तिला बघ, मग आपण लगेच तयारी करू की यावेळी पण काही कारण आहे नाही म्हणण्यासाठी. रोहित म्हणाला, असं एकदा समोर भेटून बघून मला कसे समजेल ती खरंच चांगली मुलगी आहे का माझ्यासाठी? आणि इतके दिवस काही मी कारण देत नव्हतो, पण मला पण थोडा वेळ हवा होता स्वतःचं काही करण्यासाठी. आई त्याचं बोलणं पूर्ण होण्याआधीच त्याला म्हणाली, तुझा म्हणण्याप्रमाणे इतके दिवस आम्ही थांबलो. आता तुला चांगली नोकरी आहे, मग काय हरकत आहे आता विचार करायला? आणि तू तिला भेटून बोल बघ, कशी वाटते. जर तुला आवडली तरच आपण पुढे बोलणी करू, आणि ही मुलगी तुला नक्की आवडेल. रोहित म्हणाला, कशावरून? आई म्हणाली, कारण तू त्या मुलीला ओळखतोस. रोहितला म्हणाला, म्हणजे कोण? आई म्हणाली, आपले रमेश काका, तुझा बाबांचे मित्र, त्यांची मुलगी अश्विनी. तिचं नाव ऐकून रोहित मनात थोडा खुलाला, कारण हे दोघं लहानपणी एकत्र खेळायचे. पण पुढे शिक्षण पूर्ण करण्यासाठी म्हणून अश्विनी दुसऱ्या शहरात गेली, त्यामुळे दोघांची भेटच झाली नाही. पण आता असं अचानक आईच्या तोंडून तिचं नाव ऐकून लहानपणीचे दिवस त्याच्या डोळ्यापुढे उभे राहिले. जणू काही कालच सगळ्या गोष्टी घडल्या. तो कायम अश्विनी सोबत असायचा. आईने टाळी वाजवून त्याला विचारलं, चालेल ना? तसा रोहित भानावर आला आणि बघू म्हणून निघाला. 2 दिवसानंतर सगळे अश्विनीच्या घरी आले. सगळ्यांच्या मस्त गप्पा झाल्या आणि रोहित आणि अश्विनीला बोलण्यासाठी म्हणून गच्चीवर पाठवलं. अश्विनी ही मध्यम बांधा, घावळ रंग, मध्यम उंची आणि साधी पण सुंदर. ती लायब्ररीमध्ये काम करत होती, कारण तिला पुस्तकं वाचायला खूप आवडायचं, अगदी लहानपणापासून. अश्विनीला इतक्या वर्षानंतर बघून त्याला काहीच समजत नव्हतं काय बोलावं, आणि ती पण जरा गोंधळली होती, कारण दोघांना कधीच वाटलं नव्हतं की इतक्या वर्षानंतर ते असे भेटतील. बराच वेळ शांत गेल्यानंतर रोहितनेच बोलण्यासाठी पुढाकार घेतला. तू अजून पण तशीच आहेस. ती म्हणाली, कशी? तो म्हणाला, शांत आणि गडबडलेली. ती म्हणाली, पण तू तर आता तसा नाहीस, प्रोफेसर झालायस आणि समंजस पण. असंच त्याचं बोलणं बरंच वेळ चाललं. लहानपणीचे किस्से आठवून दोघे खूप हसले आणि दोघांची पसंती झाली. लवकरच लग्नाची तारीख ठरवली. मस्त जोरात अश्विनी आणि रोहितचं लग्न पार पडलं. दुसऱ्या दिवशी पूजाही झाली. आता त्याच्या लग्नात गावावरून रोहितचे मोठे काका काकू सुद्धा आले आणि आता त्याची निघण्याची तयारी सुरू झाली, कारण घरी शेताची बरीचशी कामं अपुरी होती. पण आई बाबा तसंच रोहित कोणालाच वाटत नव्हतं की त्यांनी इतक्या लवकर निघावं. रोहित त्यांना थांबण्यासाठी खूप विनवणी करत होता. काकू, इतक्या वर्षानंतर तुम्ही इथे आलात आणि लगेच कसे चाललात? आणखी थोडे दिवस थांबा ना. त्यावर काकू म्हणाली, आता तुम्हीच या सगळे नव्या सुनबाईंना घेऊन देवीचा दर्शनाला. काकू असं म्हणताच आईला काही सुचलं आणि तिने रोहितला विचारलं, तू आणखी किती दिवसाची रजा घेतली आहेस? रोहित म्हणाला, अजून महिनाभर तरी. मग आईने अश्विनीला विचारलं, तू किती दिवसाची रजा घेतलीयस? ती म्हणाली, मी पण 15-20 दिवस अजून रजा घेतली आहे. आई म्हणाली, मग आपण एक काम करूया, आज आराम करूनी आणि उद्या सोबतच गावी निघू. नाहीतरी तुम्हाला गावी घेऊन जायचंच आहे देवदर्शनासाठी. तेवढ्यात नेहा, हो, आणि मग तुम्ही तिथूनच तुमचं फिरायला पण जावा, असं म्हणून शेजारीच उभ्या असलेल्या तिच्या मोठ्या वहिनीला टाळी देत म्हणाली. हे ऐकून दोघं थोडे लाजले. आईने नेहाला खोटं खोटं रागवत गप्प केलं आणि सर्वांनुमते ठरलं की सर्वांनी उद्या सकाळी गावी निघायचं. पहाटेपासून घरात निघण्याची तयारी सुरू झाली. सगळेजण आवरून गाडीत बसले. सगळ्या मुलांना गाडीत बसायला लावून बाबा काकांना घेऊन बाजूला आले. हे बघून आई आणि काकू पण त्याच्याकडे गेले. बाबा काकांना म्हणाले, राघवा, तुला माहीत आहे की मी एवढी वर्ष गावी का आलो नाही, पण मुलांना यातलं काहीच माहीत नाही आणि तिथे जाऊन पुन्हा काही, असं म्हणून बाबा थोडे शांत झाले. काका म्हणाले, दादा, तू नको रे काळजी करू, आता तिथे काही धोका नाही. गुरुजींनी स्वतः सांगितलंय आणि मी सुद्धा राहतोच ना माझ्या परिवारसोबत, इतके दिवस झाले, तू नको काळजी करू. काकांचं बोलणं ऐकून बाबांना आणि आईला थोडा धीर वाटला आणि सगळे जाऊन गाडीत बसले. गाडी निघाली. सगळे मस्त गाणी म्हणत मजा करत जात होते.
सकाळची दुपार झाली. सगळे जेवण करण्यासाठी मस्त एका निसर्गरम्य ठिकाणी थांबले. आईने नेहाला सांगून चादर एका मोठ्या झाडाच्या सावलीत टाकायला लावली आणि बाकी सर्वांनी सोबत आणलेले डबे गाडीतून काढून मस्त गोल करून बसले. छान जेवण करून सगळे निघाले. दुपार ओसरत चालली होती आणि गाव जवळ येत होतं. रस्ते अरुंद होत गेले. आजूबाजूला दाट झाडी वाढत गेली. नेहा खिडकीतून बाहेर पाहत म्हणाली, इथे नेटवर्क पण नाहीये ग आई. आई फक्त हलकसं हसली, पण अश्विनीला जाणवलं तिच्या डोळ्यात अस्वस्थता होती. थोड्याच वेळात गाडी गावात शिरली. जुन्या आठवणींची गंध असलेली माती, विहिरी हे पाहून बाबांना जुने पूर्वीचे दिवस आठवले. गाडी थोडी अजून पुढे आली तसा समोरच दूरवर तो वाडा कुट्ट अंधारात सुकलेल्या झाडांनी झाकलेला, स्वतःतून अंधार फेकणारा तो त्यांच्या नजरेस पडला. तशी भीतीची लाट त्यांच्या मनात उसळली. अश्विनीचं लक्ष नकळत तिकडे उभ्या असलेल्या वाड्याकडे गेलं. तिला क्षणभर वाटलं वाड्याच्या वरच्या मजल्यावर कोणीतरी उभा आहे. ती डोळे चोळून पुन्हा पाहू लागली, पण तिथे काहीच नव्हतं. काय पाहतीयस? रोहितने विचारलं. काही नाही, ती म्हणाली, पण तिच्या आवाजात खात्री नव्हती. तिला कळत नव्हतं हा भास होता की सत्य. गाडी काकांच्या घरी थांबली. घरात प्रवेश करताच दाराच्या चौकटीवर लिंबू मिरची, पांढऱ्या रेघा आणि एका कोपऱ्यात बांधलेला लाल दोरा हे सगळं पाहून अश्विनी थोडी थांबली. हे सगळं का? तिने हळूच विचारलं. काकू म्हणाल्या, इथं जुन्या गोष्टी असतात बाई, काळजी म्हणून. रात्री जेवण आटपलं. सगळे थकलेले असल्याने लवकर झोपायला गेले. अश्विनीला मात्र झोप येईना. बाहेर पौर्णिमेचा चंद्र अगदी तसाच चमकत होता आणि अचानक छप छप आवाज झाला. जणू कोणी वाड्याच्या दिशेने चालतंय. ती उठून खिडकीजवळ गेली. तिला अशा जुने वाडे, जुन्या पूर्वीच्या काळातील वस्तू या सगळ्यामध्ये खूप इंटरेस्ट वाटायचा. म्हणून की काय तिचं लक्ष सारखं त्या वाड्याकडे जात होतं. आणि यावेळी तिला दिसलं, वाड्याच्या दाराशी कोणीतरी उभं होतं. पांघऱ्या वस्त्रात आणि चेहरा दिसतच नव्हता. तिला वाटलं वाड्याच्या आसपास कोणी नसतं म्हणून कोणीतरी त्याचा फायदा घेऊन तिथं राहताय वाटतं. तिने पुन्हा नीट पाहण्यात प्रयत्न केला, तर आता तिथे कोणी नव्हतं. तिला कळत नव्हतं हा काय प्रकार, पण आता फक्त एकच विचार तिच्या मनात घुमत राहिला. हा वाडा इतका सुंदर, भव्य, पण मग बंद का केला, तेही कायमचा? रात्री काही अश्विनीला नीट झोप लागलीच नाही. डोळे मिटले की वाड्याचं ते बंद दार, गुरुजींचे मंत्र आणि तो छप छप आवाज परत परत कानात घुमत राहिला. पहाटे कोंबड्याच्या आरवण्याने ती दचकून उठली. बाजूला रोहित शांत झोपलेला होता. सकाळी सगळे चहासाठी अंगणात जमले. गावातली हवा वेगळीच होती. स्वच्छ, एक रम्य सकाळ. पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरातील घंटानाद, सगळंच किती सुंदर, ज्याचा मनमुराद आनंद सगळे घेत अंगणात छान गप्पा मारत बसले. मध्येच अश्विनीने काकांना विचारलं, काका, तो मागचा वाडा बंद का आहे? अश्विनीचा प्रश्न ऐकताच अंगणात एक क्षण शांतता पसरली. काकांनी शांत आवाजात उत्तर दिलं, तो वाडा, तिथं कुणीच राहत नाही फार वर्षांपासून. का? अश्विनी हट्टाने विचारलं. काकू लगेच बोलल्या, अगं, तो वाडा अशुभ आहे आणि जुन्या गोष्टी आहेत, नको त्या प्रश्नात पडू नका. पण अश्विनीला जाणवलं, आई, बाबा आणि काका तिघांच्याही चेहऱ्यावर त्याच भीतीच्या सावलीसारखा भाव होता. दुपारी जेव्हा सगळे विश्रांती घेत होते, अश्विनी घराच्या मागच्या बाजूने वाड्याच्या दिशेने निघाली. ती वाड्याच्या समोर उभी होती. मनात सारखं वाटत होतं की कोणीतरी माणूसच आहे जो या वाड्यात चोरून राहतो आहे आणि कोणाला समजू नये म्हणून सगळ्यांना घाबरवून ठेवलंय. ती वाड्यात जाण्याचा मार्ग शोधू लागली, पण आत जाणाऱ्या सगळ्याच मार्गावर खूप साऱ्या लाल पिवळे धागे बांधून दरवाजा बंद केला होता. ती वाड्याच्या मागच्या बाजूला आली. एका खिडकीच्या तुटलेल्या बाजूमधून ती आत गेली. आत पाहिला तर सगळीकडे फक्त धूळच धूळ होती. तिथेच एक जुनी खोली होती. ती आत गेली. तिथे एक मोठं चित्र होतं. त्यात एक जोडपं होतं. का कोणच ठाऊक, पण ते चित्र पाहून ती हरवून गेली. अचानक मागून काहीतरी आवाज आला. ती घाबरून मागे वळली तर एक छोटं उंदरांचं पिल्लू दिसलं. ती त्या खोलीतून बाहेर आली आणि शेजारच्या खोलीत गेली. ते बहुतेक देवघर होतं. तिथे सुद्धा धूळ साचली होती. अश्विनीने ती साफ केली. साफसफाई करताना तिला तिथे एक छोटा बॉक्समध्ये एक पुस्तक सापडलं. त्यावर देशमुख वाडा, प्रवेश निषिद्ध लिहिलं होतं. पानं उलटताना तिच्या हाताला थरथर जाणवत होती. पौर्णिमेच्या रात्री दरवाजा बंद केला. आत जे आहे ते माणूस नाही. तो बाहेर आला तर गाव नष्ट होईल. अश्विनीचा श्वास अडकला. तेवढ्यात तिला कोणीतरी हाक मारतंय असा आवाज आला. तिने ते पुस्तक घेतलं आणि ज्या मार्गाने आली तिथून बाहेर पडली आणि पळतच घराच्या मागच्या दारात आली. समोर बाबा उभे होते.
त्यांनी तिला वाड्याच्या दिशेकडून येताना पाहिलं. तिच्या हातात ते पुस्तक बघून ते म्हणाले, हे पुस्तक? हे तर घरातून. बाबा, हे सगळं काय आहे? ती हळू आवाजात म्हणाली. बाबा थोडा वेळ शांत राहिले, मग म्हणाले, रोहितला सांगायची वेळ आली नव्हती, पण अर्थात तुला तिथे जाण्याची ओढ जागते, याचा अर्थ आता वाडा परत जागा होतोय. म्हणजे? ती म्हणाली. बाबा म्हणाले, ज्या रात्री तू आलीस त्याच रात्री वाड्याच्या दारावरचा मंत्र कमजोर पडला आणि दूर वाड्याच्या दिशेने पुन्हा तोच आवाज आला, छप छप, तेच मंत्राचे आवाज. अश्विनी बाबांना हट्टाने विचारू लागली, बाबा प्लीज, काय आहे हे सगळं? हा वाडा, हे पुस्तक, मंत्र, हे सगळं काय आहे? इथे आल्यापासून असं विचित्र काहीतरी जाणवतंय मला. काय आहे हे सगळं? बाबा म्हणाले, सांगतो. आणि ते सांगू लागले, मी लहान असल्यापासून पाहत आहे. आम्हाला वाड्याच्या दिशेने जायला सुद्धा मनाई होती. लहानपणापासून हा वाडा शापित आहे हेच ऐकत आलो, आणि या पुस्तकाबद्दल तर विषय सुद्धा नाही काढायचा हे ताकीद लहानपणापासूनच आम्हाला होती. हे पुस्तक माझ्या वडिलांनी त्यांच्या खोलीत तिजोरीत ठेवलं होतं. मग जसं आम्ही मोठे होऊ लागलो तसा माझा उत्साह वाढू लागला. नेमकं या वाड्याचं काय रहस्य आहे हे उलगडायचं आणि सगळ्यांच्या समोर आणायचं, म्हणून मी एका रात्री कोणाला न सांगता वाड्याच्या दिशेने निघालो. जसं जसं वाडा जवळ जात होतो, वातावरणात एक वेगळाच गारवा जाणवत होता. मी जेव्हा वाड्याच्या समोर येऊन उभा राहिलो, दारावर मंत्र कवच बांधलेली दिसली. मी जसा त्यांना हात लावला तसा आतून जोरजोरात ओरडण्याचं, किंकाळण्याचा आवाज येऊ लागला. मोठमोठ्याने मंत्र म्हणण्याचा आवाज येऊ लागला. मला काही सुचत नव्हतं. मी घाबरलो आणि वाड्यापासून दूर पळू लागलो. पण मी कितीही दूर गेलो तरी पुन्हा वाड्यासमोर येऊन पोचत होतो. काय चाललं होतं मला काही समजत नव्हतं. मी देवाचा धावा करू लागलो आणि तिथेच बेशुद्ध पडलो. जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी घरी अंथरुणात होतो. आजूबाजूला माझे आई, वडील आणि गुरुजी असे सगळे होते. आई रडत होती आणि बाबा खूप घाबरलेले होते. त्यांनी मला विचारलं, नेमकं काय घडलं माझ्यासोबत? मी त्यांना सगळं काही सांगितलं. हे ऐकून गुरुजींनी डोक्याला हात लावला आणि म्हणाले, देवाची कृपा म्हणून मोठ्या संकटातून तू जिवंत वाचलास, पण आता तरी हे खूळ डोक्यातून काढा. असं मला रागावून ते बाबांना घेऊन खोली बाहेर गेले. आणि त्यानंतर बाबांनी मला शहरात पाठवले, ते कायमचे. माझंही मनात ती भीती इतकी घर करून बसली की मी पुन्हा गावी कधी आलो नाही. पण आजही मला ते सगळं स्पष्ट आठवते, जसं सगळं कालच घडलंय. बाबांनी या वाड्याला या शापातून मुक्त करण्यासाठी म्हणून हे पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला, पण हे पुस्तक घरातून अचानक नाहीसं झालं. अश्विनी, तूही खरं काय खोटं काय, या काय रहस्य याचा पाठलाग करू नकोस. हे जे काही आहे खूप भयानक आहे. खूप सारी रहस्य लपवून उभा आहे हा वाडा, आणि हे पुस्तक यापासून पण लांब राहिलीस तर बरं आहे. आपण होईल तितकं लवकर इथून निघूया. बाबांचं बोलणं संपलं, पण अंगणातली हवा जडच राहिली. अश्विनी काही क्षण तिथेच उभी राहिली. भीती होती, पण त्याहून जास्त कुतूहल. बाबा, ती हळू आवाजात म्हणाली, मी वाड्यात जाऊन आले आहे. आत असं काही नाही, फक्त धूळ आणि माती एवढंच आहे. कोणीतरी सर्वांच्या भीतीचा फायदा घेत असेल तर? त्यावर बाबा काही बोलणार तेवढ्यात वाड्याच्या दिशेने एक जोरा वाऱ्याचा झोत आला. घराचं दार आपटून बंद झालं. आई दचकून उठली. हे बघितलंस? म्हणून म्हणतीये, नको त्या गोष्टी उकरू नकोस. त्या रात्री बाबांनी ठरवलं, उद्या देवीचं दर्शन घेऊन लगेच परत निघायचं. पण मध्यरात्री अश्विनीला कोणीतरी नावाने हाक मारल्यासारखं वाटलं. आ, श्वी, नी. तो आवाज ओळखीचा वाटत होता, खूप जुना, जणू जन्माआधीच ऐकलेला. तिने हळूच उठून खिडकी बाहेर पाहिलं. चंद्रप्रकाशात वाडा स्पष्ट दिसत होता आणि वाड्याच्या दारावरचं कवच तुटलेलं होतं. अश्विनीचा श्वास अडकला. तेवढ्यात टेबलवर असलेलं पुस्तक जोरा वाऱ्याने आपोआप उघडलं. एका पानावर लाल अक्षरात लिहिलं होतं, जो असेल पहिला मालक, जो हरवला दूरवर कुठे, त्याच्याच हक्केला जाग होऊन हा वाडादार उघडेल. तिने पुस्तक हातात घेऊन वाचत असताना तिच्या हाताला झटका लागल्यासारखं झालं. तिच्या डोक्यात आल्यापासून घडणाऱ्या सर्व घटना फिरू लागल्या. तेवढ्यात मागून आवाज आला, अश्विनी. रोहित तिच्या मागे उभा होता. तू इथे काय करत आहेस? ती काही बोलणार तेवढ्यात दूर वाड्यातून एक किंकाळी उठली. यावेळी ती एकटी नव्हती, संपूर्ण कुटुंबाने ती ऐकली आणि पहिल्यांदाच वाड्याचं बंद दार जोरावाज सोबत आपोआप उघडलं. अश्विनी, रोहित, आई, बाबा आणि बाकी सगळे एकत्र हॉलमध्ये जमले. सगळ्यांनीच तो आवाज ऐकला होता आणि त्यामुळेच सगळे जमले होते. काय बोलावं कोणाला काही सुचत नव्हतं. काकू तर रडतच होत्या.
आणि देवाचा धावा करत होत्या. हे देवा, हे कोणत्या संकटात टाकलंस तू माझ्या परिवाराला? काय चुकलं माझं? कोणती सेवा राहिली तुझी देवा? घरातल्या इतर सगळ्या स्त्रियासुद्धा थोड्या घाबरल्या होत्या. पण रोहितचा या सगळ्यांवर अजिबातच विश्वास बसत नव्हता. तो सगळ्यांना ओरडूनच म्हणाला, काय आहे हे सगळं? कसला तरी आवाज झाला म्हणून एवढं काय घाबरायचं? आणि सगळं घर डोक्यावर घ्यायचं काय कारण आहे? काही होत नाही, उगाच आपली अंधश्रद्धा. अश्विनीला आता या सगळ्यांवर हळूहळू विश्वास बसत चालला होता आणि ती रोहितला शांत करत म्हणाली, तू जरा शांत हो, तुला नाही माहिती इथे काय चालू आहे. ही अंधश्रद्धा नाही, ऐक माझं. रोहित रागात तिला म्हणाला, तू एक शिकलेली मुलगी असून हे बोलतीयस? तुला कळतंय तू काय बोलतीयस ते? त्यावर बाबा रोहितला म्हणाले, रोहित, तुला एखाद्या गोष्टीचा अनुभव आला नाही म्हणजे ती गोष्ट जगात नाहीच असं होत नाही, समजलं? रोहित म्हणाला, बाबा तुम्ही सुद्धा? असं म्हणत पाय आपटत तो रागात त्याच्या खोलीत निघून गेला. बाबांनी आणि काकांनी सर्वांना शांत करून त्यांचा खोलीत पाठवलं आणि थोड्या वेळाने बाबा रोहितच्या खोलीत आले. तिथे अश्विनी आणि रोहित दोघेही होते. अश्विनी खिडकीकडे उभी राहून बाहेर पाहत होती आणि रोहित डोक्यावर हात ठेवून अंथरुणावर पडला होता. बाबा आत येत म्हणाले, मी येऊ का आतमध्ये? ते आत येताच रोहित उठून बसला. अश्विनी खिडकीमधून बाजूला झाली आणि शेजारी असलेली खुर्ची बाबांना बसायला दिली. बाबा रोहितला समजावत म्हणाले, हे बघ रोहित, तुझं चिडणं स्वाभाविक आहे, पण तूच सांग, मी अनुभवलेल्या काही गोष्टी खोट्या होतील का? रोहित म्हणाला, म्हणजे काय म्हणायचंय नक्की तुम्हाला? बाबांनी जे अश्विनीला सांगितलं त्यांचा अनुभव तो सारा रोहितलाही सांगितलं. त्यावर तो म्हणाला, बाबा ते जे काही झालं तो तुमचा भास सुद्धा असू शकतो ना? तुम्ही लहानपणापासून हे वाडा, त्याचं रहस्य हेच ऐकत आलात, त्यामुळे कदाचित तुम्हाला भासही झाला असेल. त्यावर अश्विनी म्हणाली, बरं तुझं म्हणणं बरोबर आहे, पण मी तर आत्ताच आले आहे इथे, मग मला सुद्धा असं विचित्र का सगळं जाणवतंय? रोहित म्हणाला, कारण आल्यापासून आपण हेच अंधश्रद्धा बघतोय. अश्विनी म्हणाली, असं नाही रोहित, तू समजून घे. बाबा तिला थांबवत म्हणाले, तो नाही ऐकणार, माझाच मुलगा आहे ना. ठीक आहे रोहित, तुझा विश्वास नाही ना? ते अश्विनीला म्हणाले, ते पुस्तक कुठे आणि जरा आण. अश्विनीने पुस्तक आणून बाबांच्या हातात दिलं. हे घे बघ हे पुस्तक. हे पुस्तक घरातून अचानक नाहीसं झालं. ज्यावेळी मी तुझा वयाचा होतो आणि हे अश्विनीला सापडलं, तेही वाड्यात. मला पण ह्या सगळ्यांवर विश्वास नव्हता. रोहितने पुस्तक हळूच उघडलं. पानं जुनी पिवळसर झालेली, पण अक्षरं अजूनही ठळक होती. बाबा म्हणाले, हे पुस्तक त्या गुरुजींनी लिहिलंय, ज्यांनी वाडा बंद केला. रोहितने उपहासाने हसत विचारलं, आणि काय आहे या पुस्तकात? भूत, प्रेत, आत्मा? बाबांनी त्याच्याकडे रोखून पाहिलं. नाही, ते एक पान उघडतात. वाड्यात आत्मा नाही, वाड्यात बंदिस्त शक्ती आहे, जी माणसाच्या भीतीवर नाही तर मृत्यूवर जगते. अश्विनीच्या अंगावर शहारा आला. मृत्यू? रोहितने कपाळावर आठी आणत विचारलं. बाबा पुढे वाचू लागले. देशमुखाच्या या वाड्यात अमरत्वासाठीची विद्या मागितली गेली, पण विद्या मिळवण्यासाठी जे केलं ते मानवतेच्या पलीकडचं होतं. खोलीत शांतता पसरली. बाबांचा आवाज थरथरला. त्या रात्री पूजा अर्धवट राहिली. शक्ती पूर्ण बांधली गेली नाही, म्हणून दर पौर्णिमेला ती हाक मारते. तेवढ्यात छप 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 आवाज झाला. यावेळी आवाज भिंतीतूनच येत होता. अश्विनीने दचकून मागे वळून पाहिलं. हे घरातून येतंय, ती कुजबुजली. रोहित पहिल्यांदाच शांत झाला. बाबा, त्याचा आवाज बदललेला होता. हे आवाज मी पण ऐकतोय. बाबांच्या हातातून पुस्तक खाली पडलं. तेवढ्यात पुस्तकातलं एक पान आपोआप उलटलं. लालशाईक एक ओळ होती. ती पुन्हा नव्याने येणार, तीच दार उघडणार, तेव्हा इतिहास समोर येणार. सगळ्यांचे डोळे एकाच वेळी अश्विनीकडे वळले, कारण ती वाड्यात जाऊन पुन्हा सुखरूप बाहेर सुद्धा आली आणि ही गोष्ट बाबांनी रोहितलाही सांगितली. आणि त्यानंतरच वाड्याचं दार उघडलं. रोहित पुढे सरसावला. नाही, हे शक्य नाही. बाबांनी डोळे मिटले. म्हणूनच ते म्हणाले, आपण इथून लवकर निघायचं ठरवलं होतं, कारण वाडा निवड करतो. आणि बाहेर वाड्याच्या दिशेने पहिल्यांदाच एक दिवा पेटलेला दिसला. हे सर्व काही रोहित आणि अश्विनीसाठी मान्य करणं खूप अवघड होतं. बाबांनी ठरवलं, उद्याच सकाळी देवाचं दर्शन घेऊन निघायचं. रात्री खोलीत झालेला प्रकार फक्त या तिघांनाच माहीत होता. बाकी घरचे घाबरायला नको म्हणून बाबा, रोहित आणि अश्विनी यांनी कोणाला काही सांगितलं नाही. सकाळी लवकर उठून सगळे देवीचं दर्शनाला मंदिरात गेले. दर्शन घेतलं आणि सगळे बाहेर आले. मंदिरातली घंटानाद, धुपाचा सुगंध आणि सकाळची थंड हवा मनाला थोडा दिलासा देणारी होती. तेवढ्यात बाबा थबकले. समोर पांढऱ्या धोत्रात
कपाळावर गंध लावलेले गुरुजी उभे होते. गौतम, गुरुजींनी हळू आवाजात हाक मारली. बाबांचा चेहरा फिक्कट पडला. गुरुजी, तुम्ही इथे? गुरुजींनी रोहित आणि अश्विनीकडे एक नजर टाकली. ती साधी नव्हती, जणू काही तपासणारी होती. तुम्ही गावात आलात आणि मला कळलं नाही? गुरुजी म्हणाले. हे चांगलं लक्षण नाही. अश्विनीला अचानक अंगावर काटा आला. गुरुजी, बाबा घाईघाईने म्हणाले, आम्ही फक्त दर्शनासाठी आलो होतो. आजच निघायचं ठरवलं आहे. गुरुजी थोडेसे हसले, पण ते हसू थंड होतं. निघणं इतकं सोपं असतं तर तो वाडा आजही शांत राहिला असता. रोहित पुढे आला. गुरुजी, तुम्ही काय म्हणताय? वाडा बंद आहे, तिथे कोणी राहत नाही. दार जरी आता खराब झाल्यामुळे उघडलं असेल तरी वाडा तर बंदच आहे ना? गुरुजींनी रोहित पुढे रोखून पाहिलं. वाडा तर बंद आहे, पण त्याची हाक बंद नाही. अश्विनीच्या कानात कालचा आवाज पुन्हा घुमला. आ श्वी नी. गुरुजी म्हणाले, रात्री कवच कमकुवत पडलंय. का? बाबांनी विचारलं. गुरुजींनी क्षणभर डोळे मिटले. कारण आता ती वेळ आलीये. कसली वेळ? अश्विनीचा आवाज नकळत बाहेर पडला. सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं. गुरुजींनी जमिनीवर काठी टेकवली. जिच्या रक्ताच्या अंशाने विधीची सुरुवात झाली, त्याच अंशाने संपवण्याची. गुरुजी पुढे म्हणाले, वाडा कोणालाही बोलावत नाही, तो अंशालाच हाक देणार. रोहितने अश्विनीचा हात घट्ट धरला. नाही, हे शक्य नाही. गुरुजी शांतपणे म्हणाले, आज संध्याकाळपर्यंत जर आपण उपाय केला नाही तर वाडा स्वतःमध्ये आता फार काही सांभाळू शकणार नाही. दार बंद होतं तोपर्यंत तो वाडा वाट पाहत होता. आता ते उघडेल म्हणजे त्याची वाट पाहण्याची क्षमता संपली. आणि मग? बाबांनी विचारलं. गुरुजींचा आवाज गंभीर झाला. मग तो गावात येईल. तेवढ्यात मंदिरातली घंटा आपोआप जोरात वाजली आणि दूर वाड्याच्या दिशेने काळे ढग जमायला लागले. गुरुजींनी सगळ्यांना प्रसाद देऊन घरी जायला सांगितलं. ते म्हणाले, आता तुम्ही घरी जा. आता वेळ आलीये पुस्तक पूर्ण वाचण्याची आणि तिची कथा सगळ्यांसमोर आणण्याची. मी संध्याकाळी घरी येतो. तोपर्यंत कोणी घराबाहेर पडायचं नाही आणि देवघरातील दिवा तेवत ठेवायचा. उंबरठाला हळदीचं लेपन करा आणि दिवा लावा. मी संध्याकाळी आल्यानंतर ते पुस्तक आणि त्या वाड्यातल्या रहस्याबद्दल तुम्हाला सांगतो आणि काय उपाय आहे तेही सांगतो. गुरुजींशी बोलून सगळे घरी आले तेव्हा बाबांनी सगळ्यांना बसवून कालचा झालेला प्रकार सांगितला आणि बडबडू लागले, यासाठी मला या गावात यायचं नव्हतं. हे काय होऊन बसलं? काकूही बोलू लागल्या, पण अचानक हे झालं कसं? इतकी वर्ष झालं आम्ही इथं राहतो, कधीच असं झालं नाही, आणि आज अचानक हे कसं काय? त्यावर रोहित सगळ्यांना समजावत म्हणाला, जे झालं ते झालं. आता गुरुजी येतील, तेच काहीतरी सांगतील. संध्याकाळ झाली. सूर्याची किरणं हळूहळू काळ्या ढगांच्या आड लपू लागली. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे घरच्या सर्वांनी देवघरात दिवा लावला, उंबरठ्याला हळदीचं लेपन केले आणि एकत्र गुरुजींची वाट बघू लागले. तेवढ्यात समोरून गुरुजी त्यांच्या काही शिष्यांसोबत येताना दिसले. ते दारात येऊन उभे राहिले. तसा काकूचा मुलगा पुढे आला. गुरुजींनी बाहेरून त्याला थांबण्याचा इशारा केला आणि ते स्वतः घरात आले. ते म्हणाले, थांबा तिथेच. आतापासून मी सांगत नाही तोपर्यंत या घरातलं कोणीच बाहेर जाणार नाही. गुरुजींना बसायला आसन देऊन सगळे त्याच्या बाजूला बसले. गुरुजींनी ते पुस्तक मागवले. अश्विनीने पुस्तक आणून त्यांना दिले. गुरुजींनी त्यातली कथा वाचायला सुरुवात केली. तसा हवेत एक वेगळीच शांतता पसरली. गारवा जाणवू लागला. गुरुजी गंभीर आवाजात वाचू लागले. हा वाडा बांधला गेला राहण्यासाठी फार वर्षपूर्वी. देशमुख घराण्याच्या वंशात एक स्त्री होती, सुंदर, हुशार, पराक्रमी, पण तिच्यावर अन्याय झाला. तिच्या शक्तीचा वापर करण्यासाठी तिला जिवंतच त्या वाड्यात बांधण्यात आलं. हे ऐकून अश्विनीचं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. गुरुजी पुढे वाचू लागले. जवळपास 80 ते 90 वर्षांची गोष्ट आहे. या वाड्यात हेमलता देवी देशमुख आणि राघवेंद्रराव देशमुखचं राज्य होतं. ते दोघेही अतिशय पराक्रमी आणि स्वभावाने खूप संस्कारी, इतरांना मदत करणारे होते. हेमलता देवींना राघवेंद्रराव साक्षात लक्ष्मी मानायचे आणि तशा त्या शुभलक्षणी होत्या. त्यांना लग्नानंतर बरीच वर्ष मूल नव्हतं आणि एक दिवस देवपूजा करत असताना हेमलता देवी घेरी येऊन पडल्या. राघवेंद्ररावांनी लगेच जवळच्या वैद्यूंना बोलावलं आणि त्यांच्याकडून एक गोड बातमी मिळाली. हेमलता देवी आई होणार आहेत. हे ऐकून दोघेही पती पत्नी तसेच सगळे लोकही खूप खुश होते. काही महिन्यांनी हेमलता देवींनी एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्यांच्या आनंदात त्यांनी सर्वांना बोलावलं आणि बाळाचा जन्माचा कार्यक्रम ठेवला. त्याचवेळी त्यांचा वाड्यात राघवेंद्ररावाचा सावध भाऊ प्रभाकर देखील आला. भावाभावाचं काही फारसं चांगलं जमत नव्हतं, पण यावेळी तो जणू काही तोंडात साखर पेरल्यासारखं बोलत होता. शेवटी सावध जरी असला तरी भाऊच तो.
म्हणून राघवेंद्र रावांनी मागचं सारं विसरून त्याला आनंदात सामील करून घेतलं. कार्यक्रम चांगला पार पडला आणि सगळे पाहुणे आपल्या आपल्या घरी आले तसे निघून गेले. पण त्याचा सावध भाऊ काही गेला नाही. तो राघवेंद्र राव आणि हेमलता देवीच्या जवळ येऊन म्हणाला, इतके दिवस मी तुम्हाला कोसत राहिलो, भांडत राहिलो, तरी तुम्ही आज मला स्वीकारलत. मी तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. मी जे काही चुकीचं वागलो त्यासाठी मला क्षमा करा. असं म्हणून दोघांचीही माफी मागायला लागला. दोघांनीही त्याला माफ केलं. तो पुन्हा म्हणाला, माझ्या वाईट सवयीमुळे माझ्याजवळचं जे काही होतं ते सगळं गेलं. मला राहायला सुद्धा घर नाही. दादा, तुझ्या या घरातल्या गोठ्यात तरी मला जागा मिळेल का? फक्त थोड्या दिवसांसाठी. जसं मला काही काम मिळेल मी निघून जाईन. असं बोलून तो रडू लागला. राघवेंद्र रावांना वाईट वाटले. ते म्हणाले, अरे असं काय बोलतो? तुला तुझी चूक समजली मग झालं तर. हे पण तुझंच तर घर आहे ना. तुला हवे तेवढे दिवस राहा इथे. गुरुजी पुढे वाचू लागले. राघवेंद्र रावांचा विश्वासच त्यांचा सर्वात मोठा शत्रू ठरला. प्रभाकर आता वाड्यातच राहू लागला. सुरुवातीला तो फार नम्र, शांत, सेवा करणारा होता. हेमलता देवीची काळजी घ्यायचा, बाळाला खेळवायचा. सगळ्यांच्या नजरेत तो बदललेला माणूस वाटत होता. पण रात्री तो वाड्याच्या मागच्या बाजूला जाऊन काहीतरी विधी करू लागला. कोणी त्याला पाहिलं नाही, पण वाड्याने पाहिलं. गुरुजींचा आवाज अधिक गंभीर झाला. त्याने राघवेंद्र रावांना सुद्धा हळूहळू नशेचा आहारी घालून स्वतःच्या विधीने वश केले होते. त्यामुळे झालं असं की प्रभाकरवर त्यांचा विश्वास वाढू लागला. प्रभाकर अमरत्वासाठी तांत्रिक विद्या शिकलेला होता. त्याला माहीत होतं, देशमुख घराण्यात जन्मलेलं हे बाळ जे एका ठराविक नक्षत्रात जन्मलं आहे, आणि तसंच लक्ष्मी स्वरूप हेमलता देवी, ही दोन्ही मिळूनच विधी पूर्ण होतो. एका अमावस्येच्या रात्री प्रभाकराने राघवेंद्र रावांना भरपूर मद्यपान करायला दिलं आणि नंतर बाळ आजारी असल्याचं कारण सांगून वैद्यांना आणण्यासाठी म्हणून वाड्याबाहेर पाठवलं आणि हेमलता देवीला फसवून वाड्याच्या खोलीत बंद केलं. बाळाला हातात धरून त्याने पूजा सुरू केली. त्याचा मंत्राचा आवाज वाड्यात फिरू लागला. हेमलता देवीला काही सुचत नव्हतं, इथून बाहेर कसं पडावं. बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तिचं हृदय अगदी पिळुटलं. तिने हिंमत केली आणि खिडकीतून साडी बांधून खाली उतरली आणि मागचा दराने आत वाड्यात शिरून प्रभाकर समोर उभी राहिली. त्याने मंत्राचा जप चालूच ठेवला. ती पळत त्याचा जवळ गेली आणि बाळाला हिसकवू लागली. तसा प्रभाकराने तिला जोरदार फटकार लावून दूर ढकलले. तिच्या डोक्याला खोच पडली आणि रक्त वाहू लागलं. ती पुन्हा उठून उभी राहिली आणि त्याच्या हातातून बाळाला हिसकावू लागली. तो जोरात ओरडू लागला, ए सोड त्याला, त्याला मारून मी तुला पण मारूनच टाकणारे, सोड. हेमलता देवीनेही जोरदार प्रतिकार केला आणि बाळाला हिसकावून वाड्यात पळू लागली. प्रभाकर पण तिचा मागे मागे पळू लागला. त्याने कमरेत लावलेला सुरा काढून हेमलता देवीला फेकून मारला. तो थेट जाऊन तिच्या पाठीला लागला. तरी देखील ती थांबली नाही. प्रभाकर मागून ओरडत होता, मला दे ते बाळ, त्याला आज नाही मारलं तर माझी विधी अपूर्ण राहील आणि सर्वनाश होईल, दे मला. तेवढ्यात ती पाय अडकून पडली आणि मागून प्रभाकराने येऊन बाळाला हिसकावून घेतले आणि म्हणाला, आधी तुझाच बळी देणार, मग तुझ्या या लेकराचा. त्याने तिच्या केसांना धरून तिला ओढत ओढत अग्निकुंडाजवळ आणलं. तिच्या शरीरात काही त्राण उरले नव्हते. अग्नीमध्ये वेगवेगळे पदार्थ टाकत मंत्र जप सुरू केला आणि एका भिंतीमध्ये हेमलता देवीला जिवंतच पुरू लागला. त्यावेळी हेमलता देवीनी शाप घेतली की त्या पुन्हा जन्म घेतील आणि ही त्याची पूजा मोडतील, तेव्हाच त्यांना मुक्ती मिळेल. हेमलता देवीना जिवंत पुरल्यानंतर तो पुन्हा अग्निकुंडासमोर येऊन बसला आणि बाळाला अग्निकुंडात टाकणार तोच राघवेंद्र रावांनी मागून येऊन प्रभाकरच्या डोक्यात दगड घालून बाळाला हिसकावून घेतले. प्रभाकर तिथे रक्तबंबाळ होऊन पडला आणि प्राण त्यागण्याआधी म्हणाला, मी तुझा वंशाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही, तुझाही बळी घ्यायला मी परत येईन, असं म्हणून त्याने प्राण सोडले. त्यानंतर त्यांनी हेमलता देवींना खूप शोधलं, पण त्यांचं शव कुठेच नाही सापडलं. त्यानंतर राघवेंद्र रावांनी तो वाडा सोडून दूर हे घर बांधलं आणि इथे राहू लागले. पण त्या वाड्यातून अमावस्येला आणि पौर्णिमेला मंत्राचे, ओरडण्याचे आवाज यायचे. तेव्हा राघवेंद्र रावांनी गावातल्या सिद्ध गुरुजींना बोलवून त्या वाड्याचं दार मंत्रांनी कायमचे बंद केले. गुरुजींचं वाचन इथे थांबलं. खोलीत गडद शांतपणा पसरला की कुणाचा श्वासही ऐकू येईना. अश्विनीचे डोळे पाणावले होते, पण भीतीपेक्षा तिच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. ओढ. रोहितने गुरुजींच्या हातातून पुस्तक घेतलं
त्यावर हेमलता देवी आणि राघवेंद्र रावांची जन्मतारीख आणि जन्मतिथी होती. तीच जन्मतारीख रोहित आणि अश्विनीची होती हे बघून रोहित थोडा थक्क झाला. त्याने ही गोष्ट गुरुजी आणि इतर सर्वांना सांगितली. त्यावर गुरुजी म्हणाले, हे सगळं यासाठीच होत आहे रोहित. तुझा ज्यावेळी जन्म झाला त्याचवेळी मी याची कल्पना तुझ्या बाबांना दिली होती. रोहित म्हणाला, म्हणजे? गुरुजी म्हणाले, रोहित, तू विश्वास ठेव किंवा नको ठेवूस, पण तूच राघवेंद्र आहेस आणि अश्विनी हेमलता देवी आहेत. रोहितचे बाबा म्हणाले, हो बाळ, म्हणूनच मी तुला कधी गावी घेऊन येत नव्हतो. मला हीच भीती होती की इथे येऊन तुझ्यासोबत काही व्हायला नको. हे ऐकून रोहित शांत झाला. अश्विनी मात्र तंद्रीत होती. गुरुजी म्हणाले, त्या दिवशी हेमलता देवींचा नाही तर त्या नराधमांचा सुद्धा प्राण गेला होता. तो तर गेला, पण त्याची अधुरी राहिलेल्या विधीमुळे तो वाडा शापित झाला. त्या विधीची शक्ती अजून त्या वाड्यात बळीसाठी वाट बघतेय. राघवेंद्र रावांनी जेव्हा वाडा सोडला तेव्हा तो आहे त्या परिस्थितीत सोडला. त्यांनी तिथून काहीच या घरी आणले नाही. त्याचबरोबर त्यांनी अग्निकुंडाभोवती मंत्राचे कवच बांधले, पण ती कुंड मोडणं त्यांना शक्य झालं नाही, कारण ते फक्त हेमलता देवीच करू शकत होत्या. कारण त्या नराधमाने हेमलता देवीलाही त्या विधीत सामील करून घेतलं होतं. त्याचा काही वस्तू म्हणजे कपडे वगैरे याचा वापर करून. त्याचबरोबर जर एखाद्या वास्तूत बरीच वर्ष साफसफाई, देवपूजा, देवाची आरती असं काही होत नसेल तर त्या वास्तूलाही दोष लागतो आणि अशा वाईट शक्तीचा वास त्या वास्तूत वाढतो. हे सगळं ऐकून रोहित म्हणाला, गुरुजी, यावर उपाय काय? अश्विनी मध्येच शांत आवाजात म्हणाली, वाड्यात जाण्याची वेळ आली आहे. रोहित तिच्याकडे एकटक पाहू लागला. ती पुढे म्हणाली, ती साडी, ती वेदना, भिंतीत बंद होताना घेतलेला शेवटचा श्वास, ती मीच होते, असं म्हणत ती रडू लागली. गुरुजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवत तिला शांत हो बाळ असं म्हणत शांत केलं. ते पुढे म्हणाले, हो, वाड्यात जाण्याची वेळ तर आली आहे, पण तिथे तुम्हा दोघांनाच जावं लागेल आणि तिथे जाण्यात तितकाच धोका सुद्धा आहे. यात तुमचा जीवही जाऊ शकतो. हे ऐकून बाबा म्हणाले, म्हणजे असं असेल तर मीही जाईन माझ्या मुलांसोबत. मी यांना एकट्यानाच नाही पाठवणार तिथे मरायला. गुरुजी म्हणाले, हे बघा, ही वेळ असं भावनिक विचार करण्याची नाही. जे काही आहे ते यांच्याच हातात आहे. त्या दोघांशिवाय दुसरं कुणालाच तो वाडा आत प्रवेश करू देणार नाही. तर रोहित आणि अश्विनी, तुम्हाला दोघांना आत जाऊन ते अग्निकुंड मोडून ती जागा स्वच्छ करायची आहे आणि त्या घरात देवाचं स्थान स्वच्छ करून दिवा प्रज्वलित करायचा आहे. तसाच हेमलता देवीला त्या नराधमाने कोणत्या भिंतीत पुरलं ते शोधून त्यांचं ते शव पूजेआधी वाड्याबाहेर काढायचं आहे आणि हे सर्व आजची रात्र संपून उद्याची सूर्यकिरण उगवायच्या आत करायचं आहे. हे वाटतं जरी सोपं असलं तरी तितकं सोपं नाही. तुम्हाला भास होतील, आवाज येतील, समोर तो नराधम उभाही राहू शकतो, पण मनाचा तोल न घालवता देवाचं नामस्मरण करून पुढे व्हा. देव नक्की यश देईल. अश्विनी आणि रोहित वाड्यात जाण्यासाठी सज्ज झाले. त्यांनी देवाचा आणि सगळ्याचा आशीर्वाद घेतला आणि सोबत देवपूजेचं सामान, गणपती बाप्पाची छोटी मूर्ती तसंच कुलदेवतेची मूर्ती सोबत घेऊन वाड्याच्या दिशेने निघाले. ते निघताच गुरुजींनी सुद्धा वाड्याबाहेर त्याचा रक्षणासाठी आणि त्या वाड्यातील वाईट शक्तींचा प्रभाव कमी करण्यासाठी पूजा मांडली. त्यात घरचेही इतर मंडळी इतक्या वर्षांनी वाड्याबाहेर त्याच्या रक्षणाकरता पूजेत बसले. गुरुजींनी वाड्याबाहेर पूजा सुरू केली. अश्विनी आणि रोहित वाड्याच्या समोर होते. तसा वारा वाहू लागला आणि वाड्याचं दार कर्र कर्र आवाज करत पूर्णपणे उघडले. दोघांनी पाऊल आत ठेवताच वाड्यातील धूळ सुद्धा हवेत वर उडू लागली. ते दोघे आत आले. आत येताच दार ठन्न अशा जोरदार आवाज सोबत बंद झालं. त्यांना समोर अग्निकुंड दिसत होता. त्यावर धूळ साचली होती. रोहित पुढे होऊन जवळच असलेलं अवजार उचलून अग्निकुंडाजवळ जाऊ लागला. तसा अचानक अग्निकुंडात अग्नी प्रज्वलित झाली. तसा तो एकदम मागे सरकला. त्याचबरोबर वाड्यात जोरजोरात हसण्याचे आवाज घुमू लागला. हा हा हा. त्याचबरोबर मंत्र पुटपुटण्याचेही आवाज येऊ लागला. अश्विनीच्या डोळ्यासमोर तिला तो नराधम दिसू लागला. लाल आग ओकणारे डोळे, कपाळावर काळा टिक्का, विद्रूप चेहरा आणि भयानक काळीज कापणारे आवाज तिला दिसत होता. त्याने तिचे केस हातात पकडून तिच्या गळ्याला सुरा लावला आणि तो तिच्याकडे बघून तिला म्हणाला, आलीस तू आता, माझी पूजा पूर्ण होणार आणि मी पुन्हा येणार, अमर होऊन येणार, हा हा असं म्हणत. त्याने तिच्या गळावर सुरा फिरवला आणि हे पाहून अश्विनी जोरात किंचाळली. रोहितला मात्र यातलं काही दिसलं नाही. त्याने अश्विनीला सांभाळून बाजूला बसवले आणि अग्निकुंडाकडे जाऊ लागला.
तसा अश्विनीने त्याचा हात धरून त्याला मागे खेचलं आणि घाबरून म्हणाली, रोहित, काय करतोयस? तो तिथेच बसलाय, त्याच्या हातात सुरा आहे, तो तुला मारेल, नको जाऊस, बघ तो हसतोय. रोहित तिला समजावू लागला, अंग, तिथे कुणी नाही, नीट बघ, कुणी नाही, ये. अश्विनीने पुन्हा पाहिलं तर तिथे खरंच कोणी नव्हतं. अग्निकुंडावर फक्त धूळ होती. रोहित तिला धीर देत म्हणाला, गुरुजींनी सांगितलं होतं ना, हे एवढं सोपं नाही. डोळे बंद कर आणि आठव, त्याने मागच्या जन्मात काय पाप केलं, तुला कसं मारलं, कुठे ठेवलं. त्यावेळी मी त्याच्यापासून तुला वाचवू शकलो नाही, पण त्याचा बदला मी आज घेईन, आठव. तिने डोळे बंद केले. तो म्हणाला, हेमलता, त्याने आपल्या बाळाला मारण्याचा प्रयत्न केला आणि आपण त्याला असंच सोडायचं? आपलं घर, संसार, आयुष्य त्याच्यामुळे उद्ध्वस्त झालं आणि आपण त्याला घाबरून त्याच्या हातून पुन्हा मारायचं? रोहितच्या तोंडून हे नाव आणि बाळाबद्दल ऐकून अश्विनीमध्ये अचानक कोणती तरी ऊर्जा संचारल्यासारखं झालं. तिने अचानक डोळे उघडले. नाही, राघवेंद्रराव, आता याला सोडायचं नाही. ती उठून उभी राहिली आणि अग्निकुंडाच्या दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीसमोर जाऊन उभी राहिली आणि रडत रोहितला म्हणाली, अहो, इथेच त्या निष्ठुराने मला दाबून टाकलं. मी हात जोडत विनवणी करत होते माझ्या बाळासाठी, पण त्याने माझं एकही नाही ऐकलं. रोहितने तिला सांभाळत बाजूला केलं आणि एक जोरदार घाव भिंतीवर घातला. तसा भिंतीला चीर पडली आणि वारा जोरात वाहू लागला. अश्विनीच्या लक्षात आलं, हा नराधम सहजासहजी आपल्याला आपलं काम करू देणार नाही. म्हणून तिने रोहितला इशारा करत सांगितलं, तू भिंत फोड, मी त्याचं लक्ष विचलित करत अग्निकुंड मोडते. अश्विनीने एक अवजार हातात घेत अग्निकुंडाजवळ गेली. तसा तो तिच्या मागे येऊन उभा राहिला. अश्विनीला ते जाणवलं. तिने देखील शांत आवाजात गणपती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. तसा मागून तो नराधम, तुला वाटला मी घाबरून जाईल का? तुला शक्य नाही ते, हा हा, असं म्हणत. अश्विनीला माहीत होतं, त्यांची भीती ही त्याची खरी ताकद आहे. म्हणून ती न घाबरता आणखी मोठ्या आवाजात स्तोत्र म्हणू लागली. तिचं ऐकून रोहित सुद्धा म्हणू लागला आणि एका बाजूला अश्विनीने एक घाव जोरवार घालत अग्निकुंड मोडले आणि त्याच वेळी बरोबर रोहितनेही भिंत फोडून हेमलता देवीचे शव बाहेर काढले आणि वाड्यात जोरात किंचाळण्याचा आवाज घुमू लागला, नाही नाही. आणि एका मोठ्या आवाजासोबत वाड्याचा दरवाजा आपोआप उघडला. त्यांनी ते शव बाहेर आणून त्याचे विधीपूर्वक सर्व गोष्टी केल्या. त्याचप्रमाणे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे वाडा साफसफाई करून तिथे देवाची मूर्ती स्थापित करून पूजा केली आणि वाडा कायमचा शापातून मुक्त झाला. काही वर्षे सरली होती. तो वाडा आता ओसाड नव्हता. त्याच्या भिंतींवरून भीती झडून गेली होती आणि अंगणात तुळस फुलली होती. सकाळी आरतीचा घंटानाद आणि संध्याकाळी दिव्यांचा उजेड वाड्याला जिवंत ठेवत होता. अश्विनी आणि रोहित आता तिथेच राहत होते. त्या वाड्यात जिथे कधी किंचाळ्या होत्या, आता हसण्याचे आवाज घुमत होते. अंगणात एक लहानसं मूल खेळत होतं. त्याच्या पायात घुंगरू आणि डोळ्यात निरागस चमक. अश्विनी दुरून त्याच्याकडे पाहत होती. क्षणभर तिच्या डोळ्यांसमोर ती साडी, ती भिंत, तो शेवटचा श्वास तरळून गेला. पण लगेचच मुलाच्या हसण्याने सगळं अंधार पुसून टाकलं. रोहित तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. तो हलकं हसत म्हणाला, आता सगळं संपलंय. अश्विनी मान हलवून म्हणाली, नाही, आता सगळं पूर्ण झालंय. या क्षणी हलका वारा वाहून गेला. वाड्याच्या देवघरातील दिवा क्षणभर अधिक तेजाने उजळला. जणू कुणीतरी आशीर्वाद देऊन निघून गेलं आणि त्या वाड्यात पहिल्यांदाच खरी शांतता नांदत होती. ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.